वाटतेस? अगं आई तुला माहिती ना, आजकाल सध्या फिगर म्हणजे कॅरियर किती छान झालाय माझ्या तुझ्यावर. पण मला नाही वाटत तू जेवलीस, खरंच अशक्त वाटतेस. सध्या डायटिंग आणि एक्सरसाइज करून आपलं फिगर मेंटेन ठेवावं लागतं, माहिती आहे का? कारण फिगर जर व्यवस्थित मेंटेन करत मॉडेलिंगमध्ये मला छान आणि मॉडेलिंग केलं की मला पैसे मिळणार आहे. हे सगळं गोष्ट आहे. चला जुना ते टप्पा असं नाहीये. सो दिस इज फर्स्ट कट. सेकंड कट इज मी हिची शाळेमधली मैत्रीण आहे आणि आता मी तिथे संवाद साधते. रिया, तुला माहिती आहे का, एक गोष्ट मी आहे त्याचा वीड म्हणतात त्याला. खाऊन बघ, तुला आवडेल. वाटते मी ट्राय केलेलं आहे, खूप छान प्रकारे तू काय केले. हो बाबा, मी असं काहीच करणार नाहीये. अजून काम आहे दुसरे चांगले चांगले. मी आता विचारून लावणार आहे, हा व्यसन आहे. कट 3 मग रिया बीट सुरू करते वापरायला. आणि नाव कट 4. नाव शी 19. शी हॅज बिकम अ मॉडेल. आणि नंतरचा आता शी मीट्स अ पेडलर. तर आय एम अ पेडलर. Okay, so please give a big round of applause. बरोबर. एक नवीन गोष्ट आहे मार्केटमध्ये, त्याला मेथ म्हणतात. मेथ. आणि तो तर इतका आहे की तुला एकदम स्वप्नात येण्यासारखं वाटेल, स्वर्गात येण्यासारखं वाटेल. जस्ट ट्राय दॅट. असे खूप मजेदार, खूप गरज नाही. यासारख्या मुली आजकाल खूप खूप जास्ती आहेत. आणि असं नाही की फक्त साऊथ मुंबईमध्ये आहे, तर सगळ्या स्टेट्समध्ये, सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि सगळ्या सिटीजमध्ये आहे. सो अशा रियांना ही स्थिती फार भयंकर होती, वाढत चाललेली आहे. जे मित्र म्हणतात की दिवसेगणिक क्षणागणिक वाढत चाललेली आहे. आणि याला आपण ज्याला म्हणतो सबस्टन्स अब्यूज, ऍडिक्शन. मग ते अल्कोहोलचं असू दे, सिगारेटचं असू दे, हुक्का असू दे, दारू असू दे, गुटखा असू दे, अनेक असे व्यस्त वाढत चालली आहे. अक्षरशः मला अजून आठवते 6 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आणला होता काही वर्षापूर्वी. तो बिलकुल असं तंबाखू गुटखा खात होता की त्याला सहज 6 वर्षाचा मुलगा बघतो. अगदी चांगल्या फॅमिलीचे लोक होते, ती देवधर्मी लोक होते. आणि हा मुलगा असा कसा करतो, किंवा त्याला हिस्ट्री विचारली तर त्याचा शाळेचा जो व्हॅन चालक होता तो खायचा. ते त्याला काय खायला दिलं होतं चॉकलेट सोबत. तिने त्याला तलब लागली होती. आणि जे 6 वर्षाचा मुलगा हा पेन्शन करायला. तर माझा प्रश्न ह्याच अनुषंगाने मॅडम स्वामीला आहे की कसं काय या मुलांना ओळखायचं जे ड्रग्ज घेतात किंवा जे ऍडिक्शन असतात. बऱ्याच गोष्टी अशा की ज्या आपल्याला मुलांना बघून समजू शकतो की हा मुलगा किंवा मुलगी किंवा ती काहीतरी व्यसन करती आहे. तो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्याचा अटेन्शन स्पॅन कमी होईल. म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही मुलगा. त्याच्यानंतर त्याच्या झोपेच्या हॅबिट्स बदलतील, जेवणाच्या हॅबिट्स बदलतील. ते त्याचं पहिलं फ्रेंड सर्कल होतं, ते फ्रेंड सर्कल न जाता नवीन फ्रेंड सर्कल असेल. त्याच्यानंतर मग त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या काही आपल्याला गोष्टी जसे काही डायरेक्ट डोळे मोठे झालेले असतील तरी पिन पॉइंटेड असतील डोळे विथ डिफरंट ड्रग्स. त्याच्यानंतर मग वेट लॉस होऊ शकतो किंवा वेट गेन होऊ शकतं. त्याच्यानंतर ड्रेसिंग स्टाईल बदलू शकते, की व्हेरी मच डल आणि सारखा झोपेत असू शकतो किंवा नॉट इंटरेस्टेड इन सराउंडिंग्स. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी त्याची वेगळी बदलून जाते. सो अशा भरपूर गोष्टी आहेत की आपण त्याच्यावर ओळखू शकतो की ही विल सोशल आयसोलेशनमध्ये राहिलाय. तो सगळ्यांशी कनेक्ट राहणार नाही किंवा एकाच आपल्या रूममध्ये राहून बसून राहील. जेवणाच्या हॅबिट्स चेंज होतील, जस्ट की आणि ही विल नॉट इंटरॅक्ट. ही विल बिकम अग्रेसिव्ह. कधी कधी तो एकदम डल होईल. सो देर आर मेनी थिंग्स फ्रॉम विच वी कॅन
प्रॉब्लेम होतो. ऍक्च्युली जेव्हा हे सबस्टन्स अब्यूजची मुलं येतात तुम्ही पाहिलं असेल आईला किंवा पालकांना वास दिले म्हणून काय करतात ते सेंट जास्त मारतात किंवा खराब होऊ देतात की जेणेकरून तो मास्क त्याचे सबस्टन्सवर वास झाला आणि जेव्हा तुम्ही सस्पेंड करता